बोरी जिल्हा परिषद गटामध्ये मतदारांचा नेमका कानोसा काय असणार आहे, कुठला उमेदवार या जिल्हा परिषद गटामध्ये सक्षम आहे, तो या जनतेचे प्रश्न सोडवेल. आपण आता वडगाव गावामध्ये आहोत. आपल्यासोबत दोन ज्येष्ठ नागरिक आहे, तर त्यांच्याशी चर्चा करूया. दादा, या गटामध्ये घड्याळाची हवा, धनुष्यबाणाची हवा का रिक्षाची हवा? जे विकास करणार त्याची हवा आहे. कोण विकास करतंय? आता जे इथं हे काही झालेलं आहे ना, कोण? पवार, पांडुरंग पवार. पांडुरंग पवार, त्यांनी विकास कामं केलेली चांगली. कुठल्या पक्षाकडनं कामं केली? राष्ट्रवाद. आता त्यांच्या सुनबाईंनी बंडखोरी केलेली आहे. त्यांचं चिन्ह नाही, माझं ऐका तुम्ही, तुमचा अधिकार आहे काय ते अपक्ष उभे राहिलेले आहेत. असले तरी शेवटी ते करणारच आहे ना काम. अच्छा, पांडुरंग पवार हां, ते करणार आहे. आता मला सांगा, समजा त्या निवडून आल्या, निवडून आल्यावर त्यांना कोणाला तरी पाठिंबा द्यावा लागेल, मग त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा का स्वतंत्रपणे काम करावं? नाही, राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा त्यांनी. कुठल्या राष्ट्रवादीला? आपले ते जे पहिले होते ते राष्ट्रवादी. घड्याळवाले. हां, गडाळ. तुम्हाला काय वाटतं? घड्याळवाले. आता काय, कोण निवडून आलं पाहिजे? कल्पनाताई काळे का माऊली खंडागळे यांच्या मिसेस, की दुसऱ्या आपल्या पवारताई? आपले हे आले पाहिजे, माऊली खंडागळे. अच्छा, माऊली खंडागळे. का बरं माऊली खंडागळेच का पाहिजेत? नाही, ते पहिल्यापासून त्यांनी काही कामं केले तिथं. अच्छा, का? कविता पवार, कल्पना काळे? नाही, त्यांचा नाही एवढा संपर्क, पण याचा माऊलीचा संपर्क आहे. अच्छा, माऊलीचे. आपल्यासोबत दुसरं एक पॉलिटिकल पर्सन आहेत, जर आपण त्यांच्याशी गप्पा तर मारल्याच पाहिजे. हवा कोणाची? तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती राहिली या गटामध्ये? वाणी साहेब नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची जी ओघ घातलेली निवडणूक आहे, ती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे. आणि ज्या ज्या लोकांनी ह्या भागाचा विकास केला आहे, खऱ्या अर्थानं मतदारांनी त्यांना साथ दिली पाहिजे, अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. माऊली खंडागळ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं त्यांचा हा गटच नाही. ते आज तिकडून इकडे येऊन उसने उभे राहतात. लोकशाही आहे ना, बरोबर आहे, पण त्यांचा जो प्रॉपर गट आहे त्या गटामध्ये पण तेच आरक्षण होतं. त्या गटामध्ये तेच आरक्षण जर वेगळं असतं, त्या गटामध्ये त्यांना त्या आरक्षणावर संधी मिळत नाही, मग ते आरक्षण वेगळं असतं, तर मग ह्या गटात त्यांनी येऊन उभं राहणं चुकीचं नव्हतं. पण त्या गटात ते आरक्षण असताना त्या ह्या गटात येऊन उभं राहतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माऊली खंडागळे यांना 2007 ते 2012पर्यंत ह्या गणाने पंचायत समितीचे सदस्य होण्याची संधी दिली. त्याच्यानंतर 12 ते 17 ह्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याची माऊलींना संधी दिली. तर 5 वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य असताना हे वडगाव आहे, ह्या वडगावमध्ये फक्त 5 वर्षामध्ये माऊली खंडागळ्यांनी 11 लक्ष रुपयाचं काम केलं. आणि ह्या गटामध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार साहेब बेल्ला राजुरी गटात होते, तरी पूर्वीची जे 14 गावं वळसे पाटील साहेबांना होती, त्या 14 गावांना कायम बारकाईनं पवार साहेबांनी लक्ष ठेवलं. आणि 17 सालापासून तर आत्तापर्यंत कमीत कमी ह्या गावामध्ये 2.5 ते 3.25 कोटी रुपयाची पवार साहेबांनी कामं केली. कोणाच्या माध्यमातून? राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केली. राष्ट्रवादीच्या माध्यमातून कामं केली, राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. पक्षाने तिकीट नाही दिलं म्हणून साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नाही. साहेबांची मागणी पक्षाकडे होती का मला तिकीट द्यावं म्हणून. शेवटी पक्षाने निर्णय घेतला, दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली, साहेब अपक्ष उभे राहिले. पण पांडुरंग पवार साहेब हा कामाचा माणूस आहे आणि कामाच्या माध्यमातून त्यांनी ह्या परिसरामध्ये विकासाची गंगा आणलेली. आज आपण पाहतो हे काँक्रिटीकरण झालेलं आहे ह्या परिसरात, हे सगळं पवार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून, हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पांडुरंग पवार साहेबांनी हे काम पुढाकार घेतला. हो, शेवटी पक्ष हा त्याला आधार आहेच आहे ना. मी ते हेच करत नाही, नाकारत नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातूनच हे सर्व कामं केलेली. पण पवार साहेब म्हणजे हा कामाचा माणूस आहे.
आणि त्या कामाच्या माणसाला लोकांनी संधी द्यावी असं माझं सर्वसामान्य मतदाराचं प्रामाणिक मत आहे. तुम्ही जाणकार आहात, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहात. पांडुरंग पवार किंवा कल्पनाताई त्यांचे मिस्टर ज्यावेळेस लोकांमध्ये जायचे उमेदवारी मिळण्याच्या अगोदर, ते असं म्हणायचे की ज्याला उमेदवारी मिळेल आपण त्याचं काम करू. मग आता पक्षाने कल्पनाताई काळे यांना उमेदवारी दिली. पांडुरंग पवार साहेब शब्दाचा पक्का माणूस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. ज्यावेळेस पक्षाची 2 शकलं झाली, पांडुरंग पवार साहेब अजित पवारांच्या पाठीशी ठाम राहिले, पण उमेदवारी नाही मिळाली म्हणून सुनबाईसाठी त्यांनी अपक्ष उभे राहिले, बंडखोरी केलं. हे पक्ष शिस्तीच्या भंग नाही का? तुम्ही म्हणता वाणी साहेब पवार साहेब जात होते, पक्षाने ज्याला उमेदवारी दिली त्याचं काम करू. नाही, मग अगोदर प्रचार करत होते का नव्हते? की मला नाही आठवलं. 100% मी तुम्हाला पुरावा देईल. ते लोकांकडे जायचे, लोकांना सांगायचे की बाबा मी पण इच्छुक आहे, अजून पण काही लोक इच्छुक. पक्ष ज्यातला उमेदवारी देईल त्याचं आम्ही काम करू. पक्षाने माझं वैयक्तिक मत आहे वाणी साहेब, तर पक्षाने उमेदवारी देताना थोडेसे कामाच्या माणसाचा विचार करायला पाहिजे. ज्यावेळी अजितदादा पवार साहेब आणि मोठे साहेब यांचं विभाजन झालं त्यावेळी तालुक्यामध्ये अतुल शेठ बेनके साहेबांबरोबर फक्त पवार साहेब राहिले, बाकीचे सगळे पवार अतुल शेठला सोडून गेले. सगळे म्हणजे कोण? शरदराव लेंडे साहेब, अंकुश शेठ आंबले होते. नाही, पांडुरंग पवार साहेब थांबले म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते, तालुक्याचे अध्यक्ष होते, ते वळसे साहेबांचे खास निष्ठावंत होते. ते बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण त्या घडामोडीमध्ये सगळी लोक अतुल शेठला सोडून जात असताना पवार साहेब अतुल शेठ आणि बेनके फॅमिलीशी एकनिष्ठ राहिले. आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती की अतुल शेठनी ह्या वेळेस बोरी खोडद गटामध्ये पवार साहेबांचा विचार करावा. ह्या गटामध्ये पवार साहेब 1992 साली पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. ह्या भागाला 92 नंतर पवार साहेबांना मतदान करण्याची कधीच संधी मिळाली नाही, पण पवार साहेब प्रॉपर ह्या भागामध्ये विकास कामं करत राहिली. विकास कामाच्या बाबतीत पवार साहेबांनी ह्या भागाला कधीच काही कमी पडू दिलं नाही. त्याच्यामुळे इथल्या सर्वसामान्य मतदारांची मागणी होती की पवार साहेबांना तिकीट मिळावं, पवार साहेबांना तिकीट मिळावं. पवार साहेब कामाचा माणूस आहे आणि याबद्दल आम्ही अतुल शेठशी सुद्धा बोललो होतो. पण शेवटी तो पक्षाने घेतलेला निर्णय, त्यामध्ये काही आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. आता पक्ष नेतृत्वाबद्दल आदर बाळगायचा आणि पक्ष नेतृत्वाच्या विरुद्ध कृती करायचं. आता हा विषय असा आहे का हा जो निर्णय घेतलेला आहे हा सर्वसामान्य जनतेने निर्णय घेतलेला आहे का पवार साहेब तुम्ही आता निवडणुकीतून माघार घ्यायची नाही, तुम्ही लढायचे. ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेने मतदारांनी हातात घेतलेली, म्हणून पवार साहेब या निवडणुकीला त्यांच्या सोनबाईला उभं केलेलं आहे. आता पवार साहेबांनी तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्या ठिकाणी पक्षाने दुसरा तालुका अध्यक्ष त्यांच्या जागेवर बसवला. हा शेवटी आता अपक्ष अर्ज दाखल करत असताना तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हे तर क्रमप्राप्त आहे ना, आणि त्यावर आता पक्ष शेवटी ती जागा रिक्त ठेवू शकत नाही ना, त्याच्यावर दुसरा तालुका अध्यक्ष नेमणं हे कर्तव्यच आहे ना पक्षाचं. पक्षाशी बंडखोरी करायची आणि पक्षाच्या नेतृत्वाबद्दल चांगलं बोलायचं, लोकांचं कन्फ्युजन होत नाही का? विषय असा आहे वाणी साहेब, बंडखोरी केली म्हणजे साहेबांनी काही पक्ष सोडलेला नाही. साहेबांची प्रामाणिक इच्छा होती का ह्या गटामध्ये मला माझ्या सुनबाईला, आणि पक्षाने जे मुद्दा मांडला का बा नवीन चेहऱ्याला संधी द्यायची, नवीन चेहऱ्याला संधी द्यायची, तर नवीन चेहऱ्याला संधी द्यायची. मग हा विषय पांडुरंग पवारांबद्दलच का? पांडुरंग पवार साहेब तर स्वतः निवडणुकीच्या रिंगणात नाही. कुठल्या गटात जुन्याला संधी दिली? दुसरा गट सांगतो ना मी तुम्हाला. आज डिंगोरे उदापूरमध्ये आज अंकुश शेठ आंबले पवार साहेबांच्या बरोबरीनंच काम करतात. मग आज 97 सालापासून डिंगोरे उदापूरमध्ये अंकुश शेठ आंबले तिथं निवडणुका लढवतात. मग अंकुश आंबले यांचा पक्ष कुठला आहे माहितीये का? अंकुश शेठ आंबल्यांच्याही सोनबाईला तिथं पक्ष कुठला आहे त्यांचा? आज घड्याळ चिन्हावर ते लढतात. साहेब ऐका, तुम्ही एक जाणकार आहात, तुम्ही एक जाणकार आहात, लोकांपुढे खरं जायला हवं. अंकुश आंबले राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर कुठल्या पक्षात गेले? हा, अंकुश शेठ आंबले पवार साहेबांच्या गटामध्ये राहिले. बरोबर आहे. एक मिनिट थांबवतो. मग शरद पवारांचा पक्ष वेगळा, अजित पवारांचा पक्ष वेगळा. आता शरद पवारांच्या पक्षाने उमेदवारी कोणाला द्यायची
ते अतुल बेनके ठरवू शकत नाही. हे तर वास्तव आहे. हां बरोबर आहे ना. पण हे सगळं करत असताना तिकीट वाटपमध्ये का नवीन चेहरा पवार साहेबांची सुनबाई हा नवीन चेहरा होता, याचा पण पक्षाने विचार करायला पाहिजे होता. ही आमची पांडुरंग पवारांचं काम पाहून, त्यांचं योगदान पाहून सुनबाईला संधी द्यायला पाहिजे होती. नक्कीच द्यायला पाहिजे होती. आणि ही सर्व ह्या बोरी खोडद मतदारसंघातल्या सर्व मतदारांची इच्छा होती, पण ती पक्षाने नाही दिली त्यांना संधी. तो आता पक्षाच्या वरच्या लेवलचा विषय, त्याबद्दल खोलात जाऊन आम्ही बोलू शकत नाही. आता भविष्यकाळात कुठला पक्ष? साहेब पक्ष सोडणार नाही, साहेब पक्षाबरोबरच राहणार आहे. शेवटी आता निवडणूक हार जीत हा पुढचा विषय, पण ज्यावेळी काय निकाल लागेल त्यावेळी साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडू शकणार नाही, ही मला खात्री आहे. आता मला सांगा, राष्ट्रवादी काँग्रेसने कल्पनाताई काळे यांना उमेदवारी दिलेली आहे. आता माऊली खंडागळे यांच्या पत्नी उभ्या आहेत, पांडुरंग पवार साहेबांच्या सुनबाई कविता पवार उभ्या आहेत. तर या तिन्हींचाही सामना नाही म्हटलं तरी चुरशीचा होताना दिसतोय. आता तुम्ही म्हणताय तर माऊली खंडागळे यांच्या पत्नींचं गाव मांजरवाडी आहे, ह्या गटामध्ये येत नाही, तरी माऊलींचं पण या गटामध्ये, ह्या परिसरामध्ये चांगलं काम पण आहे. दाखवून द्यावं ना काम. तुम्ही सर्वसामान्य मतदारांना विचारून 5 वर्ष ते जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी कामाचा इतिहास मांडावा, लोकांपुढं मांडावा. आम्ही मांडतो पवार साहेबांनी एवढी कामं केली, तसं त्यांनी मांडावा ना. ह्या गावामध्ये मी एवढं रुपयाचं काम केलं हे मांडावा त्यांनी. ज्या पक्षात गेले त्या पक्षाने काही काम नाही केलं या गावात. कोणत्या पक्षामध्ये? त्यांचा पक्ष होता उद्धव बाळासाहेब ठाकरे, नंतर ते गेले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये. हा, त्या पक्षाने शरददादा सोनवणेच्या माध्यमातून कामं झालेली. 2-1 कोटी ज्यावेळी शरददादांच्या पक्षात गेल्यावर तुम्ही पांडुरंग पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून, अतुल शेठ आमदार असताना त्यांच्या माध्यमातून, अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून आलेल्या फंडाचं श्रेय पांडुरंग पवार घेतात, घ्यायला पाहिजे. मग माऊली खंडागळेच्या पक्षात गेले शरददादा सोनवणे यांच्या, मग शरददादा सोनवणे यांनी जो निधी या गटामध्ये दिलाय त्याचं श्रेय अप्रत्यक्षपणे माऊली खंडागळे त्यांच्या पक्षाला जात नाही. साहेब वाणी साहेब असं आहे, कुठंतरी माऊली खंडागळ्यांना तिकीट मिळालं नसतं, त्यांना पक्ष होताच ना, त्यांनी तिकीट मिळालं नसतं तर अपक्ष लढायची तयारी ठेवायला पाहिजे होते. आज इकून तिकडं तिकून इकडं उड्या मारण्या हे काही सर्वसामान्य मतदारांना पचत नाही आहे ना. सर्वसामान्य मतदारांच्या अगदी मनात काय आहे ते बोलून दाखवत नाही, आणि आता मतदानात काय निर्णय घ्यायचं ते घेणार आहे. तर कल्पनाताई काळे यांच्याबद्दल नाराजी का? नाही, नाराजी नाही, ते काय आमचे विरोध आहे का? कल्पनाताई काळे काय आमचे विरोधक नाही. फक्त आमची प्रामाणिक इच्छा होती का पवार साहेबांना या गटामध्ये, ह्या 14 गावच्या गटामध्ये, हा प्रॉपर आता तुम्हाला माहिती आहे, हा 14 गावचा वळसे पाटील साहेबांची जे 14 गावं आहेत त्या 14 गावांचा 1-2 गावं इकडं तिकडं वगळता हा 14 गावांचा गट आलेला आहे. आणि 92 सालानंतर पवार साहेबांना या गटात संधी आली होती, तर पवार साहेबांच्या सुनबाईला तिकीट द्यावं अशी आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती. आमची कल्पनाताई काळेंबद्दल नाराजी वगैरे काय, ते काय आमचे दुश्मन आहे का? पण पवार साहेबांना कामाचा माणूस म्हणून संधी द्यावी एवढीच आमची अपेक्षा होती. दादा काय इकडे कोणाची हवा? पांडुरंग पवारांच्या सुनबाई माऊली खंडागळे यांच्या पत्नी का कल्पनाताई काळे? मी नाही अजून काय याच्यात गेलो बरं का जास्त. काहीच नाही. बरं चला मला सांगा, कामाचा पक्ष कुठला? घड्याळ, धनुष्यबाण की अपक्ष? घड्याळ. आता बाबांनी पसंती घड्याळाला आहे. सोप्या भाषेत विचारलं म्हणून सांगितलं. बाबा नमस्कार. आता जिल्हा परिषद चालू आहे, प्रचार जोरात चालू आहे, प्रत्येकजण म्हणतोय विजय मीच होणार. आता घड्याळ विजय होईल, धनुष्यबाण विजय होईल की अपक्ष होईल? अपेक्षा नाही व्हायचा. अपक्ष नाही व्हायचा. कोण विजय होईल? माऊली खंडागळे. अच्छा, माऊली खंडागळे. तसं काय कोणाची बारी लागेल? आता काय सांगता येतं? एक अंदाज आता आपण सांगू शकत नाही काहीच सांगू शकत नाही. पण उभं कोण कोण आहे माहिती आहे का? हा आहे ना, कोण कोण उभं आहे? पांडुरंग पवारांची सून आहे, कल्पनाताई आहे, आणि इकडे हे माऊली जयश्री खंडागळे. खंडागळे. कोणाची बारी लागेल ते नाही सांगू शकत. मतदान कोण कामाचा, कोण जनतेमध्ये फिरणारा? पांडुरंग पवारांचे कामं चांगले आहे. म्हणजे पांडुरंग पवारांचे काम चांगले. हा, आमच्या वडगावला बरेच त्यांनी कामं केलेली. बाबा बघा, हे म्हणतात पांडुरंग पवारांच्या सुनबाईनी, म्हणजे पांडुरंग पवारांचं काम चांगले. अहो त्यांचं काम बरोबर आहे ना, यांनी काहीतरी केलंय ना थोडंफार शरद सोनवणेंनी सुद्धा. शरद दादांनी. पण माऊली खंडागळे अगोदर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते, ती शिवसेना सोडली आणि शरद दादांच्या सोनवणीमध्ये आले, शिवसेनेमध्ये आले. मग हे योग्य?
योग्य नाही आहे तुमचं म्हणणे, बरोबर आहे मला. पण आता ते फुटले त्याला आपण काय करणार आहे? फुटल्यानंतर आपण त्यांना काय म्हणू शकतो का? परत एकही होतील त्यांचं नाही सांगता येणार. ते एकही होईन, दोन्ही एकही दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले पाहिजेत. यायला पाहिजे, पण ते येतील डावा ना. अशा येतील त्या. हां, या बोरी गटामध्ये नाही म्हटलं तरी निवडणुकीमध्ये चुरस आहे. पांडुरंग पवार यांचं देखील जरा बाबांशी बोलूया. बाबा नेहमी इंग्लिशमध्ये बोलत असतात. मागे विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा ते इंग्लिशमध्ये सगळं सांगत असतात. बाबांचं काम प्रामाणिकपणे राहिलेलं आहे. त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम आहे, त्यांचं काँग्रेस पक्षावर प्रेम आहे, त्यांचं पांडुरंग पक्षावर पण प्रेम आहे. आता कदाचित ते पांडुरंग पवारच विजय होणार असं म्हणू शकतात. बघूया जरा बाबांशी गप्पा तर मारूया. बाबा, या गटामध्ये कोणाची हवा? हा, या जिल्हा परिषद गटात कोणाची हवा? जो काम करणारा माणूस आहे तो यावा. कोण कामाचा माणूस? वो जाने भगवान जाने काम करने वाला कौन है वो. विठ्ठल. हा, विठ्ठल. विठ्ठल पांडुरंग यावा. अशा पांडुरंग कुठे उभा आहे? पांडुरंगाचे पण आपटेटिव्ह आहे ना, काय म्हणाले? रिलेटिव्ह आहे पांडुरंगचे. पण पांडुरंग पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. पण मग राष्ट्रवादींचे तिकीट नाकारलं ना, म्हणून सोडला. उमेदवारी तुम्हालाच का पाहिजे? नवीन लोकांना संधी नको का? मला जास्त बोलता येत नाही साहेब, पण प्लीज 2 शब्द फक्त बोला. भगवान के दिल में जो है ना वही आएगा. मला एक सांगाय का, पांडुरंग पवार काय आपले दुश्मन हा, नाही. पांडुरंग एक पवार. सज्जन माणूस. ऐका पांडुरंग पवार इज द पांडुरंग बेस्ट मॅन. पांडुरंग पवार इज अ बेस्ट मॅन. आमच्या गावासाठी मान्य. चांगला माणूस आहे. 100% मान्य. माझं पुढचं ऐकून घ्या. मी काय पांडुरंग पवारांचा विरोधक नाही, परंतु दुसरे जे 2 उमेदवार आहेत, कल्पना काळे, जयश्री खंडागळे, अहो सगळं माहिती आहे, पण या काही गेल्या निवडणुकीला आम्ही निवडून दिलेलं उमेदवार 5 वर्ष गावात आला नाही. त्याचं काय? कोण उमेदवार? लेंडे साहेब गेल्या इकडे आलेच नाही. हा, इकडे आले नाही. काकाजी गावात अहो, तुम्हाला भेटले नसतील, गावात आले असतील. काय? मी फार रात दिवस गावात आहे, माझं घरच गावात आहे. तुम्हाला कुठला पक्ष आवडतो? आता या तुम्ही जास्त जरी विचारलं तर मी फक्त सांगन, भगवान के दिल में जो होएगा वही आएगा. आणि बाबा कसं आहे, तुम्ही जरा हुशार आहे. आता सध्या पांडुरंग 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 एवढंच माझं पांडुरंग नामस्मरण पांडुरंग चालू आहे. पांडुरंग आम्ही पण नामस्मरण करतो. शिवसेना, हा, घड्याळ आणि रिक्षा. त्या बघा, ज्याने निशानं पळवली त्यांच्यावर माझा विश्वास नाही. कारण हा एक आपल्या हिच्यासारखी गोष्ट आहे. सूर्याजी पिसाळ सारख्याला मी मानित नाही. सूर्याजी पिसाळ कोण? हिच्यासा छत्रपतींचा सरदार. बाबा, मतदारांना जनतेला कळलं असं सोप्या भाषेत सांगा. जनतेला बघा, काम करणारा, जनतेसाठी असणारा, स्वतः पाहिजे जावणारा पाहिजे. आणि ह्या माणसाने आमच्या गावासाठी पाहिजे जावलंच, म्हणून माझा आशीर्वाद त्यालाच आहे. पांडुरंग पवार. पांडुरंग पवारची सून लेख असं कोण असं मला नाही सुनबाई आवडत. सुनबाई सुनबाई हा पांडुरंग पवार साहेबांच्या सुनबाई आहेत त्या. हा, मग त्यांना आपला आशीर्वाद राहील. आणि मी आशीर्वाद दिलाय, पण तुमचा एकट्याचा का संपूर्ण गावाचा? माझ्या पुरतं मी बोलतो, गावासाठी मी बोलत नाही. आमच्या गावासाठी ज्यांनी काम केले हे मी डोळ्यांनी पाहिले, म्हणून त्यांना आशीर्वाद आहे माझा. त्याच्याकडे मागणी परमात्म्याकडं. आमदार शरद सोनवणे यांचं काम कसं आहे? हा, आमदार सोनवणे यांचं काम कसं आहे? आमच्या गावाला आलेत का अजून एक दिवस तरी? आमचं हे काम करायची पिंपवून पुलाचं सुद्धा नाही केलं त्याने अजून काही. हां, आम्ही त्यावेळेला त्यांना मतं दिली नसते का? आमच्या गावाने शरद सोनवण्याला वल्लभ शेठ बेनकेंना ओळखायचे का? वल्लभ शेठ बेनके. हां, वल्लभ शेठला ओळखायचे का? वल्लभ शेठ बेनके. वल्लभ शेठ जयंतीचा मी काही दिवस कार्यकर्ता होतो राष्ट्रवादीचा. पण वल्लभ शेठ सारखा माणूस नाही, प्रामाणिक माणूस होता. आम्ही कधी जरी त्याच्याकडे गेलो तर बसा म्हणायचा, चहा पाणी करायचा आणि आदराने काय अडचण आहे विचारायचा गावाला. आम्ही गेलो होतो वल्लभ शेठच्या काळात, आणि अतुल शेठची आमची काही एवढी गाठ भेट नाही. हां, रामकृष्ण हरी साहेब याच्यापेक्षा आपण जास्त बघतोय बोलत बाबा नाही. ज्येष्ठ आहेत. बाबांचं एक प्रामाणिकपणे मत आहे की बाबा पांडुरंग पवार ह्या माणसाचं काम चांगलं आहे
आणि पांडुरंग पवारांच्या सुनबाईंना निवडून दिलं पाहिजे. ठीक आहे, आता लोकशाही आहे, प्रत्येकजण आपलं म्हणतोय. तर चाच्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. चाचा, तुमचं नाव तर सांगा. हो, माझ्या संघच असताय. तुमचं नाव काय? भाऊ, बोरी गटामध्ये हवा कोणाची? गडाळचे वैभव शेठचे. वैभव शुटकाळे. वैभव शेठ काळेंचे. तर पांडुरंग पवार यांचं पक्षाबद्दलचं खूप प्रेम आहे, एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. त्यांनी सुनबाई उभी केलेली आहे. आता त्यांचं ते वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी का उभी केली काय नाही. पण त्यांनी एवढे बोलले होते का जो पण तिकीट पक्षाचं देईन आपल्याला ते मान्य आहे. मग आता त्यांना म्हणजे त्यांना पण दिलं असतं किंवा वैभव शेठला दिलं असतं, लोकांची कोणाला पण दिलं तर लोक याच्याबरोबरच घड्याळाबरोबरच आहे. माऊली खंडाकडे त्यांचं नाही एवढे आपल्याला आयडिया त्यांचं काय. पवार साहेब ऐकलं तुम्ही म्हणाले काय पुरावा आहे की पांडुरंग पवार साहेब असं म्हटले होते. तुमच्या समोर हा घ्या पुरावा. नाही, त्यांनी कुठं ऐकलं असेल ते त्यांचं त्यांनी मांडलंय, पण मी ऐकलेलं बोललेलं काही ऐकलं नाही. मी पांडुरंग पवार साहेबांना विचारा, ते असं म्हणाले होते की पक्ष ज्याला उमेदवारी देईन त्याचं आपण काम करू. मी विचारून खात्री करूनच बोल. आणि आम्ही पांडुरंग पवार साहेबांचे विरोधक नाही. मी गैरसमज नको. मी साहेबांना विचारून खात्री करूनच बोलणार. माझ्या समोर जर एखाद्या ठिकाणी ते बोलले असते तर मी ते हा म्हटलो असतो. त्यांच्या समोर एखाद्या ठिकाणी ते म्हणले असतील तर ते हा म्हणतात ना. तसं मी माझ्या समोर बोललेच नाही ते, तर मी तुम्हाला हा कसं काय? तुमच्या गावात घड्याळाची पण हवा आहे. नाही, शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार मांडण्याचा अधिकार आहे ना. विजय कोण होईल? विजय आता मी ज्या पक्षाचा आहे मी तेच सांगणार, उमरभाई ज्या पक्षाचे तेच सांगणार. शेवटी आता निवडणूक लागलेली आहे, लोकशाहीमध्ये काय लोक काय निर्णय घेणार आहे सगळं त्याच्यावर कल्पनाताई काळे का घड्याळ? अवलंबून आहे. आता कल्पनाताई गाड्यावरच आली ना. बघा आहे म्हणजे मतदार शार्प आहे, जागेवर आहे. कल्पनाताई गाड्यावरची, दुसरे थोडी येते. आता कल्पनाताई एक नवख्या उमेदवार आहे. पवार साहेबांच्या सुनबाईंवर अन्याय केला, पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे असं भांडवल केलं जातं. हे वास्तव की अवास्तव? नाही, अन्यायचं नाही आहे. आता काय झालं का सगळेजण अजित पवार साहेबांनाच बघून लोकांचं कल असतो का राष्ट्रवादी तेच आहे. खालचं एवढं बघितलं नाही जात, पण मेन वरचं बघितलं जातं का आपल्याला वरचे दादा, हे दादा फंड देणारे, काम करणारे. दुर्दैवाने आज दादा आपल्यात नाहीत. दुर्दैवाने दादा नाही, ते सगळ्यांनाच दुःख आहे. आता सगळेच ते दुःख करतात, त्याच्यामुळं लोकांचं पण सहानुभूती आहे का बाबा आता दादा नाही आहे म्हटलं पक्षाला आपल्याला द्यायलाच पाहिजे. कोणत्याही बसल्या परत गाड्याला श्रद्धांजली म्हणून घड्याळ. आता काही लोकांचं आहे श्रद्धांजली म्हणून गाड्याला, काही जणचं कसं आहे आता काही विरोधी पक्षाने तर भाषण करायचंच सोडून दिलं. सोलापूर त्या साईडला सांगितलं का बाबा दादा नाही येत आम्हाला भाषणच नाही करायचं, कोण पण येऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ह्या झडपी निवडणुकीला मी कुठेही सभा घेणार नाही असं पण जाहीर केलं. ते जाहीर केलं. काल बेंके साहेबांनी सगळ्यांना सांगितलं आम्हाला का निवडून आल्या पण नंतर हे नाही करायचं, मोठं गाजावाजा नाही करायचा. आता पण शांततेच आपलं दादा नाही येतं, शांततेत आपलं प्रचार करा, काही गाड्या फिरवू नका, काय नका, भोंगे बिंगे लावू नका. निवडून आल्यानंतर पण आहे ना शांततेत आपलं काहीच करू नका. म्हणजे ते दुःखच आहे एक, काय सांगायचं आता. त्याच्यामुळं ते बोलता येत नाही. दादा नाही म्हणलं मग कोणाला त्याच्यातनं निवडणुकीत इंटरेस्ट पण नाही आहे. चालले म्हणून चालले ते, नाही तर काय इंटरेस्ट नाही राहिला कशातच. आता पांडुरंग पवार साहेबांचं काम चांगलं आहे ही वस्तुस्थिती आहे. सुनबाईला उमेदवारी मिळाली नाही, रिक्षात बसले. आता पवार साहेबांबद्दल ते चांगलं बोलत आहेत, अजितदादांबद्दल चांगलं बोलत आहेत, अतुल शेठबद्दलही चांगलं बोलत आहेत. पक्षाचं ध्येय धोरण नाकारायचं आणि नेत्यांबद्दल चांगलं बोलायचं कितपत योग्य? नाही, माणसं सगळे चांगले हो, तसं काही नाही. आता पक्ष असल्याशिवायच माणसाला कसं आहे कामाची तरतूद असते, पक्षाशिवाय माणसाची तरतूद नसती. पक्ष असेल तर माणसाला सगळं काही भेटलं जातं ना. आता पवार साहेबांची भावकी तर सांगतोय की पवार साहेबांनी म्हणजे पांडुरंग पवार साहेबांनी ह्या गावात खूप कामं केली. केली, ती कामं केली पांडुरंग पवार साहेबांनी, पण ती कामं कशी अजितदादांनी दिली ना त्यांना कामं. अजितदादांकच काम आणले ना. मग ते पवार साहेब ऐकलं? मी नाकारलंच नाही ना. नाकारलेलं नाही. पक्षाचंच काम आहे ना. घड्याळ्यांनीच कामं दिली ना. घड्याळांनी कामं दिली नंतर आज पवार साहेबांनी केले ना या गोष्टी. मतदारांनो तुम्ही सुज्ञ आहात, रिक्षात बसायचं
घड्याळात किती वाजले पाहायचं का धनुष्यबाण सोडायचा निर्णय तुम्ही घ्या. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.